शेवटचे 30 रुपये. तुम्ही जेव्हा तुमची हॉबी फॉलो करायला जाता किंवा एखादी गोष्ट अशी असते जी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ती सर्वाय नाही करू शकत, तुम्हाला इझिली तुम्ही त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही, कारण त्याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा लाखोमध्ये असतात आणि तुम्हाला काही सपोर्ट नसतो, तुमच्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसतं किंवा काहीच अशी गोष्ट नसते जी तुम्हाला पुढे नेऊ शकते. तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार येऊ शकतात की नाही आता हे वर्कआउट नाही होते, आपण दुसरं काहीतरी करूयात किंवा सगळं काही करूयात. खूप 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 जास्त अवघड असतं या गोष्टीचा विचार करणं की तिथे काहीतरी लाईफ आहे, आणि जेव्हा तुम्ही एवढा जास्त टाईम स्पेंड करता एखाद्या गोष्टीमध्ये आणि तुम्हाला काही सक्सेस नाही आहेत, तेव्हा तुम्ही स्विच करायचा प्रयत्न करता. तुम्हाला सपोर्ट करणारं कोणी नसतं, तुमचे फॅमिलीवाले जे असतात ते फक्त असायला असतात किंवा त्यांचे तुमच्याशी अटॅचमेंट नसते, कारण तुम्ही काही कंट्रीब्यूट केलेलं नसतं. मेन रिझन मिडल क्लास किंवा गरीब लोकांचं हेच असतं की तुम्ही त्यांना काही देत नाहीत म्हणून ते तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाहीत. पण त्यांना हे कळत नाही की जर तुम्ही त्यांना 10% जरी विश्वास देऊ शकलात, तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर फक्त 10% विश्वास ठेवला की माझ्याकडे सध्या एवढेच आहेत, त्यामध्ये तुला करता येतं आहे का बघ, किंवा तू पुढे जाऊ शकतोस का बघ. तो 10%चा विश्वास एखाद्या माणसाला खूप जास्त वरती नेऊन ठेवू शकतो. फक्त तो 10% विश्वास त्यांनी तुमच्यावरती ठेवला पाहिजे. आणि मी अशाही फॅमिलीज बघितल्यात की त्यांच्याकडे खूप जास्त करण्यालायक आहे, खूप काही आहे, पण ते नाही करत. त्यांना असं वाटतं की त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी खूप जास्त ब्रिलियंट आहे, तो स्वतःच्या पायावरती सगळं काही करू शकतो. नाही होत असं, नाही होत. तुम्ही 1970मध्ये नाही जगत आहात आत्ता. तुम्ही जर बघितलं तर डॉक्टर्स आणि इंजिनियर्सच्या बॅचेस बाहेर पडतात, त्यांना माहीत नाही आहे कुठल्या याला जायचं, कुठली जॉब ॲप्लिकेशन द्यायची. प्रत्येकजण यूट्यूब अशा गोष्टी करत आहे. बिझनेस नाही आहे प्रत्येकाला. तुम्हाला जर माहीत असेल मार्केटविषयी तर तुम्ही मार्केटवाल्यांना विचारा. गोष्टी खूप वर्स्ट आहेत आत्ता. ज्यांना काही जमतं आहे, जे काही कसे बसे चालत आहेत. आणि आपल्या भारतामध्ये रील स्टार, रील बनवा पैसे कमवा, ही जी स्कीम चालू झालेली आहे, जी कुणी पण इम्प्लिमेंट करायचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे, तो खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही जर विचार केलात तर बाहेरचे लोक, कोरियासारख्या माणसांनी, कोरियाच्या ठिकाणी राहणाऱ्या मुलामुलींनी, तो जो निग्रो आहे मला ना त्याचं नाव माहीत नाही, बाकीचे बरेचसे असे लोक आहेत, त्यांना काय गरज आहे मराठी हिंदी गाण्यांवरती नाचण्याची, कारण त्यांना माहिती आहे सगळ्यात अनएज्युकेटेड क्राऊड इंडियामध्येच आहे. त्यांना जर तुम्ही हातात फोन दिलात तर तुम्ही 3 तास 4 तास असे स्क्रोल करत राहाल की तुम्हाला फरक नाही पडत की तुमच्या लाईफचा किती टाईम वाया गेलेला आहे. मी फक्त ऐकलं होतं की चायनामध्ये असे टायमिंग आहे जिथं मुलांना टिकटॉक वगैरे या गोष्टी बॅन आहेत, ते अलाउसुद्धा नाही करत. त्यांना पॅरेंटल लॉक्स येतात. यामध्ये किती थत्ते हे मला नाही माहिती आहे, कारण मी तिथं गेलेलो नाही आहे. माझ्या शर्ट चायनीज जरी असेल तर माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण आपल्याकडे सगळे कपडे चायनावरनं येतात. आपलं सगळ्यात भारीतलं कॉटन जे आहे ते चायनाला इम्पोर्ट होतं. तुम्ही लाख म्हणा चायना बॅन आहे, सगळं बॅन आहे. मोठे मोठे क्रिएटर लोक कॅपकट वापरतात. का वापरतात त्यांना तुम्ही विचारत नाही का वापरत तुम्ही कॅपकट? काय गरज आहे तुम्हाला वापरायची? तुम्हाला काय पेड सबस्क्रिप्शन घेता येत नाहीत का? नाही, कारण कॅपकट खूप चांगलं आहे, इझी आहे, फ्री आहे. काही नाही, फक्त आयफोनचा लोकेशन आहे ऑस्ट्रेलिया करायचं, बाकीच्या गोष्टी इझिली होऊन जातात. काही गरज आहे का तुम्हाला? लाखो रुपये कमवताना वापरा ना प्रीमियर प्रो, वापरा ना बाकीच्या सबस्क्रिप्शन घ्या ना. मला तुमच्यावरती जायचं नाही आहे. पण तुम्हाला खरंच गरज नाही आहे चायनीज गोष्टी वापरण्याची. आणि तुम्ही जो म्हणताय चायनीज बंद हे ते, कुठून येतं एवढं सगळं माल? मेड इन चायना, मिस्टर DIY. कुठून आला एवढं सगळं माल? मेड इन चायना. हा शर्ट सगळ्यात स्वस्त शर्ट भेटला मला, कारण माझ्याकडे पैसे नव्हते.
₹1000 3 शर्ट कुठून आला? याच्यावर चायनीज लेटर्स आहेत, याचा अर्थ मला नाही माहिती. या शर्टवर मेड इन चायना लिहिलं आहे. किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या चायनामध्ये बनत नाहीत. किती साऱ्या गोष्टी आहेत जे चायनामध्ये बनत नाहीत. लिमिट नाही आहे त्या गोष्टींना. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तिकडे बनतात.